तर आपण फायनली आलेलो आहोत की जिथं बोट निघतात मुरुड जंजिरा किल्ल्यावरती जाण्यासाठी. तिथं मला माहितीत मिळालं की 4:30ला त्यांची शेवटची बोट जाते आणि आत्ता वाजलेत 4:10. मग आपल्याला लास्टच्या बोटने जायचं आहे मुरुड जंजिराला. तुम्ही पण लक्षात ठेवा टायमिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण इकडून नांदगाववरून मुरुड जंजिरामध्ये प्रवेश करतो ना, तेव्हा तिथं 100 रुपयाची पावती फाडली जाते नगर परिषदकडून. नंतर जेव्हा तुम्ही मुरुड जंजिरा किल्लाच्या जे बेस गाव आहे ना, त्याच्या ग्रामपंचायतमध्ये येताना तिथं तुम्हाला 20 रुपयाची पावती द्यावी लागते. आणि इथं आल्यानंतर पुन्हा 100 रुपये पार्किंग चार्जेस द्यावे लागतात. आणि इथून पुढे बोटचे जे चार्जेस आहेत त्याची माहिती मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर चालतं. तर चला तिकीट काढूया. तर आपण तिकीट काढलंय. टोटल दोघा जणांचे 200 रुपये आपल्याला तिकीटचे पडलेत. आणि बोट इकडे लागतात ॲक्च्युली. तर इकडे निघालो आपण. चला. तिकीट काढल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला बोट पाहायला मिळतात की जे जुन्या काळातील हवेवरती चालणाऱ्या बोट असतात ना, तशावाल्या. आणि समोर दिसतंय तर तुम्हाला मुरुड जंजिरा. बरोबर 4:30ला तिथून आपल्याला बोट भेटली. फायनली आपण पोहोचत आहोत जंजिरा किल्ल्याजवळ. विशेष म्हणजे इथे ब्लोअरवाली बोट नाही आहे. जुन्या काळामध्ये दुसरे हवेच्या मदतीने चालणाऱ्या बोट असतात त्या बोट आहे. हे बघा. तर ही जंजिरा किल्ल्याची तटबंदी आहे बाहेरून. अजून आहे तशी मजबूत आहे. इथे सगळ्या बोटी थांबतात आणि ते बोलले की फिरण्यासाठी फक्त 30 मिनिट आहे. 30 मिनिटात आपल्याला किल्ला फिरायचं. पण परत ह्याच बोटीत येऊन द्वार आहे. हे एक प्रवेशद्वार आहे मेन प्रवेशद्वार. आणि तिथं सगळ्या बोट थांबतात. थोडीशी गर्दी आहे पण आपण 30 मिनिट्समध्ये गड पूर्ण करायचा प्रयत्न करूया. तर तिकीट खिडकी आहे आणि आपल्याला तिकीट काढावं लागतं 25 रुपये पर पर्सन. मोस्टली कॅश ठेवा, ते पण 50 रुपये. आणि इथून जंजिरा किल्ल्याला आत रोड जातो. हे बघा, हे प्रवेशद्वार आहे जंजिरा किल्ल्याचा. अजून एक म्हणजे तिसरं आहे ॲक्च्युली प्रवेशद्वार आहे. आणि आत आल्यानंतर खूप अशा वास्तू दिसत आहेत की ज्या थोड्याशा पडक्या अवस्थेत आहेत. संवर्धन अजिबात केलं जात नाही असं वाटतंय तर खरं. हे बघा, आतमध्ये खूप छान असा महाल टाईप स्ट्रक्चर आहे, पण ते पण पडक्या अवस्थेत आहे. हे बघा. पुढे आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड बघायला भेटतो की तिथं जंजिरा किल्ल्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. तर ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तिकीट काढल्यानंतर पहिल्यांदाच लेफ्टला बघितलं ना, तर खूप मोठा आपल्याला तलाव बघायला भेटतो. हे बघा, तलाव बघायला भेटतो. आणि खूप अशा वास्तू आहेत की ज्या अजून पण मजबूत अवस्थेत आहेत. ही एक असेल किंवा ही एक असेल. फक्त आम्ही मेन म्हणजे प्रवेशद्वार होतं ना तिकीट खिडकी नंतरचं, तर तिथून आत आलं आहे. आणि बोलताना एवढं वाईट वाटतंय की हे लोक एवढं तिकीट घेतात. जवळपास मला वाटते 100, 20 आणि हे 25, जवळपास 150 ते 250 रुपये आम्ही स्पेंड केले तिथे येण्यासाठी तिकीट घेऊन. आणि तुम्ही माझ्या मागं वास्तूंची अवस्था बघू शकता. हे बघा, एकदम पडक्या अवस्थेत आहे. हे बघा, संवर्धनाचे काहीही म्हणजे संवर्धन करतायत ते नाही करतायत काहीही दिसत नाही. हे बघ, खूप वाईट वाटतंय. हा सगळ्यात मोठा महाल वाटतोय मला सुरुवातीला जो दिसतो, तो पण पडक्या अवस्थेत आहे. खरंच असं प्रश्न पडतोय की बघायला काय आलोय नक्की, म्हणजे बघायचं काय आहे. इथं सगळे पडलेलं वगैरे आहेत ना. एक बोर्ड आहे साधा की जिथं समजेल की बाबा हे कुठला भाग आहे गडाचा, ह्याचा इतिहास काय. एक बोर्ड सुद्धा नाही आहे. सगळं पडलेलं आहे. म्हणजे असं वाटतंय की काहीतरी असं काय म्हणतात त्याला, डिमॉलिशन झाले आणि तिथं काहीतरी बघायला आलं. हे तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर ना आपल्याला अजून एक किल्ल्याचा बोर्ड बघायला भेटतो. याची पण माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून नक्कीच वाचा. आणि हा एक तलाव आहे. हा तलाव बघून वाटतंय थोडंसं की हा तलाव थोडासा मेंटेन केला गेलेला आहे. तरी पण हे पहिल्यापासून असं आहे वाटतंय, पण तलाव दिसताना खूप स्वच्छ दिसतो. आता अजून एक छोटासा तलाव आहे जिथे मासे आहेत ॲक्च्युली. हे बघा,
तलावापासून पुढे जाण्यासाठी आपल्याला थोड्याशा पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढतानाच डावीकडे लक्ष जातं की जो प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर जो जवळपास हा असं वाटतं की हा राजवाडा मेन बालेकिल्ला असतो ना तो असावा. खूप पडक्या अवस्थेत आहे, खूप जास्त पडक्या अवस्थेत आहे. आणि थोड्याशा पायऱ्या चढून आल्यानंतर तुम्हाला सुंदर अशा तलावाचं पूर्ण रूप दिसायला सुरुवात होतं. हे बघ, अजून वरती चढून आला ना पायऱ्या की सुंदर असा किल्ला दिसतो खालून. तर आपण त्या झाडापासून आलोय वरती. इकडे बघा तटबंदी मजबूत आहे अजून आणि आपल्याला थोडंसं वरती चालून जायचं अजून. चला, अजून वरती आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचं असं दृश्य बघायला भेटतं. हे बघा, अशा प्रकारे आपण फायनली किल्ल्याच्या टॉपवरती आलेलो आहे. आणि हे बघा खाली लिटरली किल्ला फिरण्यासारख्या लायकीचा सुद्धा नाही आहे. मी असेच वर्ड्स वापरेन कारण खरंच मला राग येतोय. कारण असा किल्ला की जो कधी जिंकला गेला त्याची ही हालत आहे. हे बघ, कोण संवर्धन करतंय, कोण लक्ष देतंय की नाही काही आयडिया नाही. किल्ल्याच्या बॅक साईडला आल्यानंतर आपल्याला समजतं किल्ल्याचं ॲक्च्युली क्षेत्रफळ खूप मोठं आहे आणि खूप सारे राहण्याचे ठिकाणं असावे तिथे. म्हणजे जिकडे तिकडे बघतोय ना तर तिकडे तिकडे पडक्या अवस्थेतले वास्तूंचे अवशेष येत आहेत. बुरुज तटबंदी आहे तशा म्हणजे आहे तशा कंडिशनमध्ये आहे ॲक्च्युली. हे बघा, आणि आपल्याला थोडे थोडे म्हणजे काय म्हणतात त्याला की थोडंसं दृश्य दिसायला लागलेत की सनसेट होताना किती छान दृश्य असेल इथून. अनफॉर्च्युनेट आपल्याला कॅप्चर नाही करत. आणि किल्ला असा आहे की मध्ये असा उंच भाग आहे, मध्ये उंच भाग आहे आणि साईडहून पूर्ण असं असं दोन्ही बाजूला तटबंदी असल्यासारखं आहे आणि मध्ये राहण्याचे ठिकाण आहेत. आणि हे किल्ल्याच्या चारही बाजूने आहे ॲक्च्युली. आणि किल्ल्याच्या तटबंदीवरती खूप सारे बुरुज आहेत ॲक्च्युली. हे बघा, थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला खूप भली मोठी अशी तोफ बघायला भेटते. आणि हे जे स्ट्रक्चर दिसतंय समोर व्हाईट कलरचं तर ते स्ट्रक्चर आहे जे आपल्याला मेन प्रवेशद्वारातून बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला दिसतं. आणि त्याच्या बाजूला तो तलाव आहे ना, तर तोच तलाव आहे मी सुरुवातीला दाखवला तो. गडावरती ॲक्च्युली खूप तोफ आहेत. म्हणजे माझ्या मागच्या बाजूला पण बघत असेल तुम्ही एक तोफ आहे. आणि जर तुम्ही इकडं बघितलं हे बघा तर इथं पण एक तोफ आहे ॲक्च्युली. मला दिसत असेल त्याला की हां, तर इथं पण एक तोफ आहे. आणि हा जो आहे तो गडाचा सगळ्यात उंच भाग आहे. तिथं आपण जायचा प्रयत्न करूया थोड्या वेळाने. आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे तर आपण पटपट किल्ला एक्सप्लोअर करायचा ट्राय करतो. किल्ला आपण तिथून चढला वरती त्या तलावापासून. आणि हा जो आहे तो मेन जो राजवाडा असतो ना तो आहे. आणि हे बघा हे त्याच्या आजूबाजूचे स्ट्रक्चर आहेत. तटबंदी बघा, तटबंदी एक म्हणजे असं नाही की त्याचं संवर्धन केलं गेलेलं आहे, पण तटबंदी बनवलीच अशी इतकी छान आहे की नाही, एवढ्या वर्षांपासून पण तटबंदी आहे तशी आहे. तर तुम्हाला ते समोर एक स्ट्रक्चर दिसतंय ना इथे, हे बघा इथे, तर तो आहे पद्मदुर्ग की जो हा किल्ला जिंकण्यासाठी उभा केलेला. पण तरी हा किल्ला अजिंक्यच राहिला. आणि ही जी तटबंदी आहे ना तर तटबंदीवरून फिरण्यासाठी पण चांगला मार्ग आहे. पण आपल्याला एकतर मध्ये किंवा तटबंदीवरती फिरता येत होतं, मग आपण मध्ये येण्याचा निर्णय घेतला जिथून सगळा किल्ला चारी बाजून आपल्याला बघता येतो. तो गडाचा सगळ्यात उंच पार्ट आहे, तर तिकडं आपण जाऊया आणि 360 डिग्री व्ह्यू कॅप्चर करूया. तो वरती आलेलो आहे, मला 360 डिग्री व्ह्यू दाखवतो. किल्ला आहे, इथून चारी बाजूने किल्ला दिसतो. गड फिरलाय आपण आलेलो 4:30ला आणि आता 5:05 झाले. तर आपल्याला निघावं लागेल बोटीकडे माघारी. म्हटल्याप्रमाणे 35 मिनिटांमध्ये आम्ही किल्ला फिरून परतीचा प्रवास सुरू केला त्याच बोटीने. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका.